कोरोना काळात आपण जगू की मरू असा प्रश्न सगळीकडे पडल्यावर एक सर्वसाधारण घरातील महिला ही पुढे येते आणि आयुष्यभराची जी जमापुंजी होती ती सर्वसामान्य लोकांसाठी लावते आणि तीच महिला आज निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 19 ब मधून सविता डोणगावकर आणि त्यांची नक्की राजकारणात यायची कहाणी काय आहे, त्यांची राजकारणाची सुरुवात कशी आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि त्यासोबत त्यांचे यजमान अरविंद डोणगावकर आपल्यासोबत आहेत. जसं की मी सांगितलं की कोरोना असताना तुम्ही तुमच्या घरातली तुम्ही जी काही आयुष्यभराची जमापुंजी होती ती तुम्ही सर्वसाधारण लोकांना दिली. हो. तर ही सुरुवात म्हणजे नक्की काय झालं होतं तेव्हा? ते आता जसं लग्न झालं त्यानंतर यांचं राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये जे काही होतं सहकार्य वगैरे करायचं त्यांच्याकडे बघून बघून घरामध्ये ती सवय पडून गेली. आणि आता कोरोना झाला त्याच्यानंतर काय कोण वाचते आणि कोण बनते याची काही गॅरंटी नव्हती. घरात ठेवून आम्हाला झाला असता किंवा काही झालं असतं तर ते घरात करून काहीच नव्हतं ना. त्या सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा व्हावा यासाठी मग आम्ही अन्नधान्याच्या किट सगळ्या वस्तू मेडिकेशन म्हणजे अगदी तेलापासून कडधान्यापर्यंत सगळं जे मटेरियल आवश्यक असते ते सगळ्यांची एक किट बनवून सर्वसामान्य जनतेला वाटली. तसंच मेडिकेशन मध्ये पण भरपूर केलेलं आहे. सॅनिटायझेशन वगैरे पोलीस स्टेशन मध्ये सर्वच वस्तू दिल्या होत्या. आणि मग आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात. हो, तर हे कसं? आता सांगायचं म्हणजे आपण समाजकार्य केल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींना अडचण येणार. त्याच्यासाठी राजकारणाचा सपोर्ट लागतोच. त्याच्यामुळे एक निमित्त म्हणून आहे. समाजकार्य तर करायचंच आहे पण राजकारणाचा सपोर्ट असेल तर जास्त चांगल्या प्रमाणे करू शकतो. मग जर तुम्ही ऑलरेडी सेवा करतच आहात, समाज कार्यामध्ये तुम्ही आहातच, मग तुम्हाला नगरसेविका का बनायचंय? ते सांगते ना, राजकारणी लोकांचा मोठ्या राजकारणी लोकांचा सपोर्ट लागतो समाजकार्य करायला. पण आपण घरात सगळ्या गोष्टी नाही करू शकत. काही गोष्टी राजकारणात थ्रूच करावं लागणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला राजकारणात येणं आवश्यक वाटलं मला. त्याच्यामुळे आम्ही मग हे असं आहे का की तुमची महिलांसाठी राखीव जागा आहे म्हणून तुम्ही उभे राहिलात? नाही, तसं नाही. मी सांगितलं ना, राजकारण फक्त समाजकार्य करण्यासाठी निवडलेलं आहे. असं काही हे नाही की राखीव जागा आहे किंवा माझ्या मिस्टरांना उभं राहता आलं नाही म्हणून मी उभी राहिलेली आहे. तसं काही नाही. तसं काही नाहीये. राखीव जागा असो अथवा नसो, आम्ही ओपन जागा असेल तरी तिथं पण ती उभं टाकणारच होती. विशेष म्हणजे समाजकार्य करत असताना राजकारणाची जर त्याची जोड असेल तर समाजाच्या हिताला उत्तम आणि उत्तम काम करता येतं. आणि आता पहिलं कसं होतं की आमची बाळ लहान होते. आता आमची मुलगी MDS झालेली आहे, मुलगा इंजिनियर झालेला आहे. आता आम्ही घरातून समाजकार्यासाठी वेळ देऊ शकतो म्हणून तिने निर्णय घेतला. आणि ऐन वेळेला आम्ही ज्यावेळेस हे फॉर्म भरण्याची तयारी करत होतो तर त्याच्यामध्ये आम्हाला शिंदे साहेब, शिरसाट साहेब यांनी मदत केली आणि आम्हाला हे फॉर्म मिळाला, बी फॉर्म पण मिळाला, आमचा सन्मान पण केला त्यांनी. म्हणून आम्हाला ही संधी अत्यंत कमी वेळामध्ये चालून आलेली आहे. म्हणून आम्ही ही संधी सोडवू इच्छित नाहीये. आम्ही लोकसेवेसाठी तत्पर असणारे लोक आहे. मुळात कसं आहे, प्रभाग क्रमांक 20 मधून मी इच्छुक उमेदवार होतो. भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार होतो. 25 वर्षापासून मी त्या भागात काम करतो आणि तिथून मी मागितलं होतं पण भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं नाही. आम्ही ठरवलं की बा ठीक आहे, पार्टीचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. म्हणून मी काही तिकीट घेतलं नाही, मी फॉर्म भरला नाही, काही नाही. पण हर्षदाताईंनी काकूंना तिकीट द्यायचं, काकूंना उभं करायचं. काका तुम्ही काकूंना उभं करा, मी त्यांच्या पाठीशी आहे. शिरसाट साहेब, शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळं आणि यांच्या तिकीट देण्यामुळेच हे आम्ही सविता डोणगावकर आता उभं टाकलेले आहेत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 19 ब मधून. आणि मी थांबलेला आहे. आता सध्या प्रचार कसं चालू आहे? आमचा अत्यंत चांगला प्रचार चालू आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो, प्रत्येकाला भेटतो. वेळ प्रसंगी आम्ही उपस्थित राहणार आहे याची शाश्वती देतो. आम्ही पूर्वी केलेल्या कामं समजून सांगतो. आमचे सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसाट साहेब आहेत. शिरसाट साहेबांनी पश्चिम मतदारसंघामध्ये केलेले बारीक सारीक सगळे कामं त्यांनीच केलेले आहेत. 4 टर्म पासून ते स्वतः तिथं आमदार आहेत. आणि एकनाथजी शिंदे साहेब जे की लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, ज्यांच्यासाठी लाडक्या बहिणी राखी पाठवतात लाखोच्या, हजारोच्या, कोटीच्या संख्येनं, असे आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी जे समाज कार्याचा
विडा उचललाय, हातात घेतले. जवळजवळ 95% समाजकार्य, 5% फक्त राजकारण ते करावं लागते. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या विचाराला पुढे न्यायचं आम्हाला आहे. म्हणून आम्ही हे आता राजकारणामध्ये उतरलो. आमचा प्रचार अत्यंत चांगला चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण अत्यंत चांगला आहे. कारण जे पूर्वी आमच्या विरोधात उभे आहेत ते लोक या अगोदर नगरसेवक राहिलेले आहे, 2-2, 3-3 टर्म राहिलेले आहे. लोकांची चांगली हॅरासमेंट केलेली आहे, लोकांना चांगलं टोलवलेलं आहे. इथून पुढे बी 5 वर्ष टोलवायचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनता त्यांना आता या निवडणुकीमध्ये टोलवल्याशिवाय राहणार नाही, त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे, तो फसणार आहे 16 तारखेला. मिस्टर अँड मिसेस डोणगावकर रेडी आहेत. यस, 100%. तुमच्या प्रभागात सध्या समस्या काय आहेत? प्रभात समस्या म्हणजे समस्या भरपूर आहेत. जसं पाणी आहे, कचरा निर्मूलन आहे, गार्डनचं बांधकाम, त्या गार्डनमध्ये भरपूर कचरा असतो. म्हणजे बसायला जागा वगैरे व्यवस्थित नाहीये. वृद्धांना पायी चालताना रस्त्यावर म्हणजे कचरा, झाडे झुडपे सगळं तिथं आहे कचरा. तो त्याचं निर्मूलन व्यवस्थित होत नाही. किंवा व्यायामासाठी पण उपक्रम म्हणजे हे नाहीयेत व्यवस्थित. साहित्य, ते साहित्य बसवणं म्हणजे ते ओपन जिम्स, ओपन जिम ही नाहीये, आहे पण म्हणजे अशी तुटलेलीच आहे. मेंटेनन्स नाही आहे. Maintenance नाही. बरोबर. मतदाराला आव्हान जर करायचं म्हणलं तर याच्या अगोदर ज्यांचा अनुभव घेतलाय तेच समोर उभे आहेत. पुन्हा एकदा अनुभव घेऊन गड्ड्यात पडण्याला वाचायचं आणि धनुष्यबाणावर मतदान करून सविता डोणगावकर यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं. आपले प्रश्न सोडण्यासाठी आम्ही हमेशा तत्पर राहणार आहे. बाकी जे बी काही अडचणी निर्माण वेळ प्रसंगी होतील त्यावेळेस आम्ही कसे आहोत हे त्यांना 5 वर्षानंतर कळणार आहे. आणि आम्ही बी त्याच्यासारखेच निघालो तर मग पुढच्या वेळेस आम्हाला बी टोलवायचं. मतदाराला एवढंच आव्हान आहे, अगोदरचा अनुभव त्याच्या आधारावर मतदान करावं. डोळे झाकून मतदान जर केलं तर समजा की पुढं तुमचा गेम करेक्ट आहेच. त्यामध्ये तुकडे तुकडे आहे म्हणजे शेवटपर्यंत झाला बी नाही. ते जर डिवायडर चालू केलं तर इकडचा नागरिक तिकडं, तिकडचा नागरिक इकडं सहजरित्या येऊ शकतो. बीड रोड उड्डाणपुलापासून जर रिक्षात कोणाला बसायचं असेल आमच्या प्रभागातल्या नागरिकाला तर त्या उड्डाणपुलाच्या खाली जाऊन रोडच्या पलीकडून जाऊन उभं टाका लागते आणि मग त्याला रिक्षात बसता येते. आणि नाहीतर मग वरून रोड आला की इकडं खाली ते डिवायडर असल्यामुळे पलीकडे उडून मारून पण जाता येईना. मग कसं करायचं लोकांना? म्हणून ते जे डिवायडर आहे ते त्याला पहिलं 12 वाजले पाहिजे त्या डिवायडरचे. आणि मग त्या लोकांना जायला यायला रस्ता करून दिला पाहिजे. म्हणजे रिक्षातून इकडून उतरा की तिकडून उतरा, चारीसाठी जो रस्ता लागतो ते तयार असला पाहिजे, केला पाहिजे. ही समस्या आहे. रोडच्या पटरीच्या पलीकडून पटरीमध्ये जे लोकांचे घरं चाललेत त्यांना नोटीस आल्या ते समस्या आहे. त्याच्यानंतर तिकडच्या साईडला गार्डन ओपन सोडून दिले त्याच्या समस्या आहे. ओपन गार्डन मध्ये ओपन प्लॉट लोकांचे आहे, त्याच्यामध्ये कचऱ्याचे ढिगं पडलेले आहे. आजूबाजूचे लोक त्याच्यात कचरा टाकते त्याची समस्या आहे. गार्डन ओपन आहेत सगळे तिथले. मग आता काय करतील लेडीज? किती दिवस घरात कचरा ठेवणार ना? वास येतो. असुरक्षितपणा होतो कशामुळं? आपल्यामुळंच. आता काल आम्ही रोडवर सहज चाललो होतो, एक लेडीज भेटल्या, त्यांचा डॉग होता. त्यांनी सांगितलं इतका कचरा आहे म्हणे इथे, एवढा मोठाच्या मोठा साप गेला म्हणे, तुम्ही काहीतरी करा. म्हणजे तुम्ही निवडून द्या, आमच्या हातात आता सध्या काय आहे, आम्ही काय करू शकतो. जितकं म्हणजे आपलं बोलणं झालं मला त्यातून तुम्ही मला हे सांगितलं होतं की तुमचा जाहीरनामा असं काही नाहीये. म्हणजे बाकीच्यांनी ब्लू प्रिंट्स काय करणार याचे जाहीरनामे दिले, तुमचा नाहीये. नाही, जाहीरनामा करून म्हणजे पब्लिसिटी करण्यात काही मतलब नाही. वैयक्तिक तुमच्या प्रभागासाठी तुम्ही उमेदवार म्हणून आम्ही 24/7 अवेलेबल राहू. जे कोणी आम्हाला फोन करेल किंवा काही अडचण सांगेल, आम्ही आमच्या परीने ती अडचण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. एवढाच आमचा जाहीरनामा आहे. म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस जेव्हा लिडरशिप करतो तेव्हा तो कसा असावा तर तो असा असावा हे कळत आहे. आता ह्या समस्यांचं सोल्युशन काय? जे समस्या आहेत ना फक्त आणि फक्त सोप्या आहेत. दुर्लक्ष करणे, आपण स्वतः नगरसेवक असताना आपले दुसरे कामं पाहणे, तिकडे लक्ष न देणे. गार्डनमध्ये कचऱ्याचा ढग झाला आहे, काही नाही, घंटागाडीला च्या लोकांना फोन लावून घेऊन तिथं उभं टाकून करून घ्यायचं असते. गार्डनमध्ये झाडं बसवता येण्यापूर्वी जागा असेल तर ते लावून घ्यायचं असते पावसाळा आला की. राहिला प्रश्न घंटागाडीचं नियोजन करावं लागतं की हे की इकडं किती वाजता तिकडं किती वाजता. घंटागाडीवाले बरोबर किती वेळात फिरताय, त्या गाडीवाल्याला पुन्हा रस्त्यातच कुठं थांबून उभं करता का, या गोष्टीकडं लक्ष द्यावं लागते. हे समस्या लक्ष दिलं की सुटणारे आहेत.
राहिला प्रश्न पाण्याचा, तर पाण्याची समस्या 5-6 महिन्याच्या आत सुटणारीच आहे. हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मोठे मोठे उद्योग आले तिथं, पाण्याची समस्या कशी राहील? ते सुटणारच आहे, म्हणूनच उद्योग आलेत ना. त्याच्यामुळं अडचणीचं काहीच नाही, फक्त करण्याची मानसिकता नाही. मग काय आहे, नगरसेवक म्हणजे काय? आपल्याजवळ धन आलं की जन यायचं, म्हणजे जनता यायची. धनासोबत जन घ्यायचं, वरतून तिकीट घ्यायचं, निवडून यायचं. 15,000 10,000 रुपये महिन्याचा माणूस ठेवायचा, सकाळी पाणी संध्याकाळी पाण्याचे मॅसेज टाकायचे आणि संपला नगरसेवक. कुठं आहे भाऊ? तर बेंगलोरला. कुठं आहे भाऊ? तर दिल्लीला. कुठं आहे भाऊ? तर बैठकीवर. कुठे आहे भाऊ? तर साहेबासोबत. कुठं आहे भाऊ? तर मीटिंगमध्ये. भाऊ काही भेटतं ना, आणि जनता रेटून 5 वर्ष निघून जातात. पुन्हा 5 वर्षाला भाऊ येते नवीन लॉलीपॉप घेऊन. मग हे लॉलीपॉप याला वाटते आता हे दुसरा नवीन आणला आहे, ते बघते, हिंदुत्व आणते, किंवा मग अजून आपली समस्या आणते, किंवा मग मी लगेच करून देतो, पहिलंच झालं ते. शिवसेनेचा पण तर अहो, शिवसेनेमध्ये असो की कुठे असो, मुस्लिमचं असेल हिंदूचं असेल, हे असं वातावरण तयार करते. कामाचं बोलायचा प्रश्नच नाही. शिरसाट साहेब एकटा माणूस आहे, फक्त कामाचं आणि कामाचं बोलतात. कामाच्या संदर्भात बोला, कोणावर टीका करून वेळ वाया घालवू नका. काम करून द्यायचं, कामाचा विश्वास निर्माण करायचा, आणि ते शिंदे साहेबाचं ब्रीद वाक्यच आहे, सामान्याच्या हितासाठी जगणारा कॉमन मॅन. मॅडम, सुरक्षा आणि महिला सक्षमीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याच्यासाठी काय तुम्ही ठरवलंय? महिलेच्या सुरक्षेसाठी आम्ही जेवढ्या होतील तेवढे CCTV कॅमेरे लावून पोलिसांची गस्त वाढवण्याचा प्रयत्न करू. तसेच जेवढ्या होतील तेवढ्या पोलीस चौकी पण वाढवण्याचा प्रयत्न करू, की ज्यामुळे गुन्हेगारांना आळा बसेल. तुम्ही काय ठरवलंय? काही अडचणच नाही आहे. शक्यतो मी जिथं आहे तिथं तर असुरक्षित होण्याचा प्रयत्न येणार नाही. जर झालंच तर मग त्याचा बंदोबस्त कसा करायचा मला माहिती आहे. की बरं, मॅडमला सपोर्ट करताना तुमची काय तयारी चालू आहे? माझी काही नाही, मी त्यांना प्रचारात मदत करतो आणि बस जेवणाचं याच्यात ॲडजस्ट करून घेतो. सामान्य माणसाचं दुसरं काय असतं, आमच्याकडे काय स्वयंपाकाला बाई थोडीच आहे. इलेक्शनचे 10-15 दिवस जसं बसत तसं खातो आणि पुढं काढतो. चल, मी म्हटलं ना की एक सर्वसामान्यांचा जो सर्वसामान्य नेता असतो, म्हणजे जी इमेज कुठेतरी शिंदेची आहे, बिलकुल त्याच पावलांवर चालताना तुम्ही दिसतायत. बिलकुल. आणि खरोखरच तुमच्यासोबत गप्पा मारून मला खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? अत्यंत चांगलं. तुम्ही आमचे महत्त्वाचे प्रश्न विचारले, आमच्या तळमळीने विचारले. जनतेच्या हितासाठी काय कराल याची तुम्हाला काही ना काहीतरी चिंता आहे, म्हणून तुम्ही विचारपूस केली. उगीच कोणीही चालले महानगरपालिका लुटायला असे होऊ नये म्हणून तुम्ही सावधगिरीने प्रत्येकाला बोलून विचारत आहात. म्हणून तुमचं सुद्धा आम्हाला अत्यंत कौतुक आणि अभिमान वाटावा असंच तुम्ही केलंय. थँक्यू. खूप त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद.